असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। देशात लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा काल पार पडताच काल संध्याकाळी एक्झिट पोल जे आहे ते यायला सुरुवात झाली आणि पुण्यात एक्झिट पोलनुसार महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर दाखवल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून शहरात आता अनेक ठिकाणी बॅनरबाजी जी आहे ती करण्यात येत आहे। शहरातील अनेक ठिकाणी मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार असा उल्लेख करणारे अशा आशयाचे बॅनर्स जे आहेत ते आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लावायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या कोथरूड परिसरात आहेत। कोथरूड असेल, नवी पेठ असेल किंवा स्वारगेट असेल अशा अनेक ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे आणि त्यांचं नाव खासदारकीचा उल्लेख असलेले बॅनर्स जे आहेत आता पुणे शहरात अनेक ठिकाणी मोहोळांच्या कार्यकर्त्यांकडून लागायला आता सुरुवात झालेली पाहायला मिळते। खरं तर काल संध्याकाळी एक्झिट पोल आल्यानंतर पुण्याचे जे महायुतीचे भाजपचे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ यांची सर्वच एक्झिट पोलमध्ये आघाडी घेताना दाखवण्यात आली होती आणि त्यानंतर खरं तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठा उत्साह जो आहे तो साजरा केला जातोय आणि त्या अनुषंगाने शहरात अनेक ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर्स झळकताना पाहायला मिळतात। खरं तर निकालाला या निवडणुकीच्या निकालाला अजून 2 दिवस बाकी असताना समर्थकांकडून शहरात मोहोळांच्या समर्थकांकडून मोठी बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की श्री मुरलीधर मोहोळ यांची पुणे लोकसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर्स शहरातील विविध ठिकाणी आता समर्थकांकडून जे आहे ते लावण्यात सुरुवात झालेली आहे। कालच्या एक्झिट पोलमध्ये मोहोळ हे आघाडीवर दाखवत आहेत आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून शहरात आता अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन अनिकेतसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।